नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान याच्यामधील भाग पहिला, इयत्ता 10वीचं हा पार्ट फर्स्ट मधला 5वा उष्णता हा लेसन आपण इथे बघत आहोत. याच्यापूर्वी आपण 4 सेशन पाहिले आणि आता आपला शेवटचा सेशन म्हणजे 5वा सेशन आहे. याच्यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं आता थोडासा रिकॅप घेऊया. पहिल्या सेशनमध्ये आपण बघितलं की विशिष्ट उष्माधारकता म्हणजेच लॅटेंट स्पेसिफिक हीट ऑफ मेल्टिंग अँड वेपरायझेशन म्हणजे काय याच्याविषयी आपण जाणून घेतलं. त्याच्यानंतर होपच्या इन्स्ट्रुमेंटद्वारे आपण पाहिलं की पाण्याचं असंगत आचरण कशा प्रकारे सिद्ध केलं जातं आणि जलाशयामध्ये थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा जिथे बर्फ पडतो तिथे हे सजीव कसे जिवंत राहू शकतात याच्याविषयी आपण विचार केला. त्याच्यानंतर आपण बघितलं की दवबिंदूचं टेम्परेचर म्हणजे काय, दवबिंदू कशा प्रकारे तयार होतात, हिवाळ्यामध्ये ही संपृक्त हवा किंवा असंपृक्त हवा कशा प्रकारे बाष्पामध्ये रूपांतर करतात आणि दवबिंदूची निर्मिती करतात. त्याचप्रमाणे उष्णतेची एककं याच्याविषयी सुद्धा आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. आता या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण विशिष्ट उष्माधारकता या संदर्भातच बोलणार आहोत आणि त्याच्यानुसार हॉट ऑब्जेक्ट कशा प्रकारे कूल ऑब्जेक्टकडे टेम्परेचर जे आहे ते ट्रान्सफर करतं ते आपण आता इथे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय, म्हणजे ती स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं याला म्हटलं जातं. आता इथे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न पडेल की एकक वस्तुमान म्हणजे काय. तर लक्षात घ्या, एकक वस्तुमान म्हणजे 1 ग्रॅम वस्तुमान किंवा 1 किलोग्रॅम किंवा आपण याला 1 टन सुद्धा म्हणू शकतो. परंतु वजन जे काही घेऊ, वस्तुमान जे काही घेऊ ते 1 मध्ये घ्यावं लागतं. याला एकक वस्तुमान असं म्हटलं जातं. आता या वस्तुमानाचं तापमान जे आहे ते 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं असेल तर अशा प्रकारची किती उष्णता लागते त्याला त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणतात. प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता वेगळी असते, हेही आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. आता लक्षात घ्या, विशिष्ट उष्माधारकता सी या चिन्हाने दर्शवितात, म्हणजे याचा सिम्बॉल आहे सी. विशिष्ट उष्माधारकतेचे एसआय मापन पद्धतीतील एकक विद्यार्थी मित्रांनो जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस म्हणजे जूल प्रति किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस अंश सेल्सिअस हे आहे. तर सीजीएस मापन पद्धतीत त्याचं एकक जूलचं कॅलरी केलं जातं, कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस असं लिहितात. इथे पहा काही पदार्थ दिलेले आहेत आणि त्यांचा विशिष्ट उष्माधारकता आपल्याला दिलेला आहे. जसं की पाणी, ज्याचा कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेला आहे 1, पॅराफिनचा आहे 0.54, रॉकेलचा 0.52 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, ॲल्युमिनियमचा आहे 0.215 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. त्याचप्रमाणे लोखंडाचा आपल्याला दिसतोय 0.110 कॅलरी ग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि अशा प्रकारे तांबे, चांदी आणि पारा म्हणजेच मर्क्युरी यांची विशिष्ट उष्माधारकता आपल्याला चार्टच्या द्वारे दिसत आहे. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी व पदार्थाचे वस्तुमान एम असल्यास व पदार्थाचे तापमान डेल्टा टी ने वाढवल्यास, लक्षात घ्या पदार्थाचं तापमान इथे उष्माधारकतेचा सिम्बॉल आपण आधीच बघितलेला आहे सी आहे, वस्तुमानाचा सिम्बॉल आपल्याला माहित आहे, मासचा सिम्बॉल एम असतो आणि तापमान डेल्टा टी ने वाढवले. डेल्टा टी म्हणजे फार छोट्या प्रमाणात वाढवलेला आहे म्हणून डेल्टा हा शब्द वापरलेला आहे. तर पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता आपण कुठल्या सूत्राने काढू शकतो, तर त्याचं सूत्र आपल्याला दिलेलं आहे एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी. इथे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कारण असाच फॉर्म्युला आपण पुढल्या स्लाइडमध्ये वापरणार आहोत, परंतु तिथे डेल्टा टी या स्लाइडमध्ये आपण डेल्टा टीने टेम्परेचर वाढवलेलं आहे आणि तिकडे आपण कमी झालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे आपण हीट दिली तर त्याचं टेम्परेचर त्या पदार्थाचं वाढत जाणार आहे, म्हणून इथे डेल्टा टीने टेम्परेचर वाढलेलं आहे असं आपण समजूया. कशासाठी आपण करतोय, तर पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता किती आहे हे करण्यासाठी आपण हे सूत्र वापरत आहोत. इथे पहा, जर पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी आहे, परत एकदा लक्षात घ्या आपण मागच्या स्लाइडवर जे लिहिलं होतं ते इथे लिहितोय, परंतु तिथे आपण ग्रहण केलेली उष्णता बघितली होती, इथे आपण गमावलेली उष्णता बघणार आहोत. म्हणजे उष्माधारकतेचा सिम्बॉल सेम राहणार आहे सी, वस्तुमान एम राहणार आहे आणि पदार्थाचे तापमान डेल्टा टी ने कमी केल्यास, या वर्डला आपल्याला अंडरलाईन करायला पाहिजे, कारण आधीच्या स्लाइडमध्ये आपण ते वाढवलं होतं, कारण इथे उष्णता गमावलेली आहे. तर ती कुठल्या सूत्राने काढतात, तर त्यासाठी सूत्र आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, जे आधीच्या स्क्रीनवर दिसत होतं सूत्र तेच सूत्र इथे वापरलेलं आहे एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी. परंतु डेल्टा टीचं एक्सप्रेशन इथे असं दिसतंय की ही तापमानातील घट आहे, म्हणजे याचा अर्थ ही उष्णता त्या पदार्थाने गमावलेली आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उष्णतेची देवाणघेवाण म्हणजे काय ते इथे पाहूया. उष्ण व थंड वस्तूमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मी इथे एक फार चांगलं एक्झाम्पल देतो बघा. आपण जेवायला बसतो, घरामध्ये फॅमिली आहे आणि ती फॅमिली, आपली आई आपल्याला जेवण वाढत असते. त्यावेळेला तिने शिजवलेलं अन्न जे आहे ते गरम गरम गॅसवरून काढून जर आपल्या पुढ्यात ठेवलं, तर अशा वेळेला त्या पातेल्यामधून सराउंडिंगचं जे टेम्परेचर आहे ते पातेल्याच्या टेम्परेचरपेक्षा कमी आहे. म्हणजे पातेल्यामध्ये असलेल्या आमटीचं किंवा इतर कोणत्याही पदार्थाचं जे तापमान आहे ते जास्त आहे. मग आता काय होईल, आपण थोडा वेळ थांबल्यास आतमध्ये जी हीट असते ती बाहेरील सराउंडिंगला दिली जाते आणि सराउंडिंगला दिल्यामुळे त्या पातेल्यातील जी काही वस्तू आहे, जो काही पदार्थ आहे त्याचं टेम्परेचर कमी होत जातं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर वाढत जातं आणि अशा प्रकारे उष्णतेची देवाणघेवाण होते. ही देवाणघेवाण कुठपर्यंत राहते, तर जोपर्यंत सराउंडिंगचं म्हणजे सभोवतालचं तापमान आणि त्या पातेल्यामधील असलेल्या वस्तूचं तापमान सेम होत नाही तोपर्यंत वस्तूच्या टेम्परेचरची देवाणघेवाण होत राहते. आपण बऱ्याच वेळा असं बघतो की एखादी गरम वस्तू आहे ती कालांतराने थंड होते. थंड होते म्हणजे काय होते, तर उष्णता गरम पदार्थाकडून थंड पदार्थाकडे वहन करते. आपण बघितलेलं पाणी जसं हायर लेवलकडून लोअर लेवलकडे जातं, त्याचप्रमाणे उष्णता सुद्धा एका गरम पदार्थाकडून थंड पदार्थाकडे वाहत असते. समजा आपल्या मित्राला काही ताप वगैरे आला असेल आणि आपण त्याच्या शरीराला जर हात लावला तर आपल्याला तो गरम जाणवतो. याचं कारण त्याच्या बॉडीचं टेम्परेचर आपल्या बॉडीच्या टेम्परेचरपेक्षा 37 to 38 डिग्री सेल्सिअस हे ह्युमन बॉडीचं टेम्परेचर आहे, त्याच्यापेक्षा जास्त झाल्यामुळे आपण म्हणतो की त्याला ताप आलेला आहे. आता पहा, उष्णतेची देवाणघेवाण कशी होते याच्यासाठी आपण एक फार सुंदर एक्सपेरिमेंट आपल्या इथे स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. तर उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता इज इक्वल टू थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता, या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्व म्हणतात. याच्यासाठी बघा एक बॉक्स ठेवलेला आहे आणि हा व्हॅक्यूम याच्यामध्ये तयार केलेला आहे. म्हणजे उष्णतेची देवाणघेवाण बाहेर कोणासोबतही होणार नाही. त्याच्यामध्ये दोन वस्तू एकमेकाला चिकटून ठेवलेल्या दिसतात. एक उष्ण वस्तू आहे आणि दुसरी थंड वस्तू आहे. आता उष्ण वस्तू काय करणार, तर तिच्यामध्ये असलेलं टेम्परेचर जे आहे ते थंड वस्तूकडे ट्रान्सफर करत राहणार. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक निर्वात पोकळी तयार केलेली आहे जेणेकरून कोणतंही माध्यम, जसं हवा एक हे माध्यम आहे, हवा, द्रव आणि स्थायू हे माध्यम आहेत. इथे हवा हे माध्यम जे आहे त्यातून हीट ट्रान्सफर होऊ शकते. मग त्याच्यासाठी आपण इथे व्हॅक्यूम क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यामुळे फक्त उष्ण वस्तू थंड वस्तूला तापमान देऊ शकेल. म्हणजे याचा अर्थ आता उष्ण वस्तू याच्यामध्ये थंड वस्तूला किती तापमान देईल, तर जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान इक्वल होत नाही, समान होत नाही, तोपर्यंत उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे विद्यार्थी मित्रांनो तापमान जात राहील आणि दोन्ही वस्तूंचं टेम्परेचर जेव्हा इक्वल होईल त्यावेळेला हा जो फ्लो आहे तो इथे थांबेल. आता पहा, विशिष्ट उष्माधारकतेचे मापन, मिश्रण पद्धती व कॅलरी मापी हे आपण एक्सपेरिमेंट 9th स्टँडर्डला बघितलेला आहे. याच्यामध्ये कॅलरी मापीमध्ये वर पूर्ण झाकण ठेवलेलं असतं, एक स्टरर असतो, ढवळणी, आणि टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मोमीटर ठेवलेला असतो. आता पहा, विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करण्यासाठी कॅलरी मापीचा वापर केला जातो. पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करता येते. यासाठी कॅलरी मापी या उपकरणाचा उपयोग केला जातो. हे आपण गेल्या वर्षी सुद्धा बघितलेलं आहे. उष्णता दिलेला स्थायू पदार्थ कॅलरी मापीतील पाण्यात टाकला असता उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरी मापीतील पाणी, आता कॅलरी मापीमध्ये काय असतं, पाणी, आणि कॅलरी मापीचा आतमधला सरफेस. आता उष्ण पदार्थ आपण जर पाण्यात टाकला तर काय होईल, आपल्याला माहित आहे उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे उष्णतेचं नेहमी वहन होतं. त्याप्रमाणे हा उष्ण पदार्थ आपण जो कॅलरी मापीत टाकलेला आहे तो त्याच्यामध्ये असलेलं पाणी आणि कॅलरी मापी ह्यांना उष्णता देईल. जोपर्यंत तो गोळा, त्याच्यानंतर कॅलरी मापीतलं पाणी आणि कॅलरी मापीचा आतमधला भाग याच्यामधली टेम्परेचर जोपर्यंत सारखं होत नाही तोपर्यंत स्थानांतरणाची ही प्रक्रिया चालू राहील. पहा, आता या कॅलरी मापीमध्ये आपण विशिष्ट उष्माधारकता माहित असेल तर कशा प्रकारे उष्णता काढू शकतो ते बघा. उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता. आता जो आपण गोळा, लोखंडी गोळा समजा आपण त्या कॅलरी मापीत टाकला तर त्याने किती
उष्णता लॉस्ट केली किंवा गमावली तर बघा, कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता प्लस कॅलरी मापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता या दोघांची बेरीज म्हणजेच त्या उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता होय. आता स्थायूने गमावलेली उष्णता आपण क्यू मानली तर ती कशी काढणार, तर स्थायूचे वस्तुमान आपल्याला फॉर्म्युला माहित आहे mc इंटू डेल्टा टी. त्याप्रमाणे या स्थायूचं वस्तुमान समजा असेल m, स्थायूंची विशिष्ट उष्माधारकता आहे c आणि तापमानात झालेली घट, कारण हा स्थायू जो आहे तो उष्णता देणार आहे म्हणून जे तापमानात काय होणार आहे तर घट होणार आहे, ही डेल्टा टी असेल. इथे बघा, आता त्या स्थायू पाण्यात टाकल्यानंतर पाण्याने ग्रहण केलेली उष्णता किती असेल त्याला आपण Q1 म्हणूया. तर पाण्याचे वस्तुमान, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता, तापमानातील वाढ, तर इथे बघा तापमानातील वाढ म्हणजेच कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता. आता आपण स्थायू पदार्थाने गमावलेली उष्णता बघितली, त्याचप्रमाणे पाण्याने ग्रहण केलेली, कारण स्थायू पदार्थाने दिलेली जी उष्णता आहे ते कोणीतरी ग्रहण करणार आहे. तर कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता आपण Q2 ने काढूया. कॅलरी मापीचे वस्तुमान, त्यानंतर कॅलरी मापीत द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता जी आपण C ने दाखवणार आहोत आणि तापमानातील वाढ इथे झालेली आहे म्हणजे डेल्टा टी. आता आपण बघितलं की आधी जो स्थायू होता त्याने उष्णता गमावलेली आहे म्हणून तिथे आपण घट दाखवली होती तापमानातील. बाकी फॉर्म्युला आपला mc डेल्टा टीच असणार आहे. आणि इथे दोन्हीकडे म्हणजे पाणी सुद्धा ग्रहण करणार आहे उष्णता आणि कॅलरी मापी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो उष्णता ग्रहण करणार आहे. म्हणजे ही एकूण उष्णता काढण्यासाठी Q बरोबर म्हणजे त्या गोळ्यांनी दिलेली उष्णता बरोबर Q2 अधिक Q1 किंवा Q1 अधिक Q2 या सूत्राच्या साहाय्याने पदार्थाची उष्माधारकता किती ते काढता येते. म्हणजे ह्याच्यामध्ये पाण्याची विशिष्ट उष्माधारकता, त्या कॅलरीची विशिष्ट उष्माधारकता किंवा त्या लोखंडी गोळ्याची विशिष्ट उष्माधारकता माहित असेल तर आपण ह्या पदार्थाची उष्माधारकता किती आहे ते काढू शकतो. म्हणजे होल्डिंग कॅपॅसिटी माहिती असेल तर आपण पुढल्या सूत्राचा वापर करून अशा प्रकारची उष्णता काढू शकतो. अशा प्रकारे आपण त्याची उष्णता काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या शेवटच्या सेशनमध्ये काय बघितलं तर उष्ण पदार्थाकडून कशा प्रकारे थंड पदार्थाकडे उष्णतेचं वहन होतं, त्याचप्रमाणे आपण कॅलरी मापीच्या साहाय्याने विशिष्ट उष्माधारकता कशा प्रकारे काढू शकतो याविषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये पाहिलं. धन्यवाद.